गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहेत आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस आपल्याप्रमाणे जो आपण काल विचार केला होता, जे आपण लाईन्स आखल्या होत्या, या स्ट्रॅटेजीज वरती आपण काम करत होतो. आपण काय बोललो होतो की मार्केट इथे 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग केली पाहिजे. बघा कालचाच पॅरलर चार्ट लावून ठेवलेला आहे, पॅरलर झोन लावून ठेवलेला आहे. ज्याच्यावरती मार्केट रिटेस्ट करत असेल तर मी काहीतरी कॉलसाठी जाईन किंवा मी याच्यात खाली जाईन. मार्केटने काय केलं बघा, आपल्या लेवलला बरोबर टेस्ट केलं, पण एकदा नाही दोनदा. तुम्ही जर क्लिअर बघाल ना, एकदा दोनदा. म्हणजे मार्केटमध्ये आरएसआय डायव्हर्जन होता, पण पीसीआर रेशो या फिर ओवाय ह्या कमी असल्यामुळे मार्केटला एवढी चांगली गती भेटली नाहीये. बघा आज मंडे आहे, सोमवार आहे, उद्या मंगळवार. निफ्टीची एक्सपायरी, मे महिन्याची पहिली एक्सपायरी. माझा विषय पुन्हा तोच येतोय. बघा तुम्हाला दाखवतो. आपण जरा 5 मिनिट चार्टवरती येऊया आणि बघूया. बघा वरनं ट्रेंड लाईन जी आली ना, ती नक्कीच आलेली आहे. आपण ट्रेंड लाईन पकडूया, अंदाजे पकडूया. मार्केट ही जी तारीख आहे 22 एप्रिल, ओके, 22 एप्रिल पासनं आज आहे 4 मे, म्हणजे लगभग 1.5-2 हप्ता झाले. मार्केट एका रेंज मध्ये, बघा मार्केट आहे ना एका रेंज मध्ये, हा आणि हा जो मी बोलतो सांगता एका रेंज मध्ये मार्केट. माझा विषय तोच आहे परत की मार्केट एका बाळासारखं आहे. मार्केट एका बाळासारखं, बाळ एका जागेवर राहत नाही, त्याला कुठे ना कुठेतरी जायचं असतं, चालत राहतो. तसं मार्केट पण एका झोन मध्ये जास्त दिवस थांबणार. मार्केटला एक मुवमेंट वरचा किंवा खालचा देणं आवश्यक आहे. मार्केट एक राहणार आहे आणि तो उद्या बहुतांश दिवस असू शकतो. हा असू शकतो. मग आता येऊया 5 मिनिटावरती, 15 मिनिटावरती, डेलीवरती आपल्याला काय दिसतंय बघून घेऊया. मला आहे ना इथे ही जी लेवल आहे ना, लगभग बघा ही लेवल, बघा इथे मार्केट खूप स्टेबल होतं. त्यानंतर मार्केट इकडनं घसरले, इकडनं रिजेक्शन घेतले, मार्केट इथे येऊन थांबले, मार्केटने इकडनं रिजेक्शन वरती गेले आणि मार्केट आज इथे 2 रिजेक्शन घेतले. ज्या लेवल्स मार्केट बनवत चालले ना, म्हणजे मला ना इथे 160 नोट करून ठेवा, 160 ची लेवल आहे ना, मला असं वाटतं कुठे ना कुठे रेसिस्टन्स सारखं काम केलंय आज तिने, ओके. आणि खालची बाजू आता मी ना एक्सपायरीमुळे एवढा मोठा रेंज घेऊ शकत नाही. खाली 800 वरती 300 अशी रेंज घेऊ शकत नाही. 300 वरती खाली 200, 500 रेंज घेऊ शकत नाही. मला रेंज कमी करायला लागते, मला झोन कमी करायला लागतो. कारण जेव्हा पण झोन तो तुटतो ना, तेव्हा मार्केट काहीतरी चांगला मुवमेंट येतो. तर मला मला असं वाटतं की उद्यासाठी ना 160 ही इम्पॉर्टंट रेसिस्टन्स लेवल प्ले करण्यासारखी आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा मार्केट रेसिस्टन्स तोडेल ना, तेव्हा ही सपोर्ट सारखी काम करेल. तर माझं म्हणण्याचं तात्पर्य तुम्हाला कळलं असेल काय ते. जेव्हा पण मार्केट रेसिस्टन्स तोडतं तेव्हा ते रिटेस्ट करायला खाली येतं आणि आपल्याला रिटेस्टच लागतो. रिटेस्ट करून जर मार्केट वरती गेलं ना, तर आपला विषय रेसिस्टन्स बिकेम सपोर्ट. मार्केट रेसिस्टन्स बनवायकडे नक्की जाईल, या प्रिव्हियस रेसिस्टन्स कडे जाणार, हा विषय येतो. ओके, मग खालची लेवल काय, तर खालची लेवल बघा लगभग तरी मला ही लेवल दिसते, जी आहे 980. ही बघा ही लेवल आहे 970, 980. वरती 160, खाली 980, म्हणजे 100 पॉईंटची मार्केट जर तो रेंज तोडत असेल आणि 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग देत असेल तर मग मार्केटमध्ये एक मुवमेंट वरचा किंवा खालचा अपेक्षित करू शकतो. आणि 150-200 पॉईंट कुठेच नाही गेले, कुठेच नाही गेले. आज खूप लोकांनी कॉलमध्ये खाली येताना, पुटमध्ये वर जाताना, खाली जाताना सगळीकडे कमवलंय. पण ज्यांची यथाशक्ती त्याचं त्यांनी कमवलंय. विषय काय येतो की आपल्या लेवलला रिजेक्शन मार्केट जेव्हा खाली आलंय तेव्हा हा खालच्या बाजूचा ट्रेड खूप लोकांनी मिस केला असेल किंवा इथे आलं मार्केट परत वरती आले. हा जो मुवमेंट आहे तोच मार्केटने दिलाय. बाकी मार्केट अजून रेंज मध्येच आहे. म्हणजे ओव्हरऑल बघायला गेलं तर असं काय मोठी रेंज मार्केटने आज काही कामगिरी केली नाहीये. ठीक आहे, मोठी केली नाही. ओके, 15 मिनिटावरती काय दिसत ते पण बघून घेऊया जरा. बघा 15 मिनिटावरती ना मार्केटकडे आता नवीन एक रेंज आहे, जी लगभग मला वाटतं 400, 450, 480 पर्यंत जाण्याची योग्यता मार्केट दाखवत आहे. आणि मार्केट जेव्हा एका रेंज मध्ये अटकतं ना आणि जेव्हा ते रेंज मध्ये यायला बघतंय, दुसऱ्या झोन मध्ये जायला बघतं, तेव्हा तो हा झोन इथपर्यंत किंवा खालचा झोन इकडे आणि इथे. पण हा 500 बोलल्यावर तुम्ही डायरेक्टली मी खूप जास्त बोलतो असं मला वाटतं. 800 नक्कीच देईल उद्या.
खाली येत असेल तर. आता मला तर उद्या मी जास्त करून वरच्या साईडलाच खेळायचा प्रयत्न करेन, मी जास्त करून सी साईडलाच बसायचा प्रयत्न करेन. हा फक्त माझा एक अंदाज आहे तुमचा अभ्यासक्रमासाठी. ह्याच्यावरती कुठल्याही टिप्पण्या देत नाहीये मी की तुम्ही कॉलच घ्या, तुम्ही कुठंच घ्या, असं काहीच नाहीये. हा फक्त निवड अभ्यास आहे. त्याप्रमाणे पण मी बहुतांश वरच्या साईडला खेळण्याचा प्रयत्न करेन, त्या वरच्या साईडची ट्रीट घ्यायचा प्रयत्न करेन. आपण ते एक तासावरती येऊया आणि बघूया. एक तासावरती आपल्याला काल आरएसआय डायव्हर्जन दिसले होता. ओके, तो अजूनही तसाच आहे का? तर बघा, एक तासावर तुम्हाला दिसेल ना, तर हा आरएसआय डायव्हर्जन जो आहे तो अजून सक्षम आहे. मार्केटला इथे येऊन ओव्हर बॉट झोन मध्ये येऊन मार्केट खाली यायला लागेल, म्हणजे मार्केट इथे आलं नाहीये. बायिंगची कॅपॅसिटी अजून दिसत आहे मला. ओके, दुसरी गोष्ट, डब्ल्यू पॅटर्नची आता ही नेक लाईन आहे. नेकलाईन तुम्हाला कळत असेल काय विषय आहे तो. माझ्या मुलांना या माझ्या फॅमिली मेंबर्सला जे माझ्याबरोबर शिकतायत मी त्यांना समजवतोय. तर नेकलाईन कळते. नेकलाईन म्हणजे काय, एक अशी एक अशी एक अशी. बघा मार्केटमध्ये काय माहितीये का तुम्हाला सांगतो मी. बहुतांश मार्केटने बघा ज्या लेवल्स दिल्यात, मी सगळ्या लेवल्स काढून टाकतोय. बघा मार्केट असं येऊन वरती जाऊन खाली जाऊन परत वरती असं झालं पाहिजे, पण मार्केटिंग काय केलंय, असं येऊन या दोन लेवल दिल्या. म्हणजे बघा मार्केट एकदा वरती गेले परत खाली आले, इथे वरती जाऊन हा डबल बॉटम इकडनं असं केलेलं आहे. हा जो डबल बॉटम केला ना मार्केटने, तर मार्केटला ना आता पटकन जाणं जरुरी आहे. जर मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं ना तर हा डबल बॉटमच मला दिसतोय. म्हणजे बायर्स स्ट्रॉंग हिअर. बायर्स या लेवलच्या खाली मार्केटला येऊन देणार नाहीये. जर पॅनिक सेलिंग आलीच तर विषय वेगळा आहे, पण मोस्टली टार्गेटच्या वरचेच दिसत आहेत. लगभग 480 किंवा 700 टार्गेट मला दिसतात उद्यासाठी. निफ्टीची एक्सपायरी आहे, खूप दिवस मार्केट एका रेंजमध्ये, मी त्यासाठी बोलतोय. बाकी याच्यामध्ये अभ्यासाचंच कारण आहे, शिकण्याची पद्धत आहे. कोणाला रिकमेंडेशन नाही, काय घ्या तुम्ही नाही घ्या, कुठला घेताय तुम्ही, कॉल घेताय पुट घेताय, हे तुमच्यावरती आहे. फक्त अभ्यासाचं महत्व तुम्हाला समजून देतोय. ठीक आहे, डेली टाइम फ्रेमला जर आपण येतोय ना, तर बघा मार्केटने ना काय केलं माहितीये का, इथे पुन्हा तुम्हाला एक रेंज दिसेल, मग क्लिअर रेंज दिसली इथे. मार्केट लगभग 300 आणि बघा ही, आणि जास्तीत जर खाली गेलो तर मला इथे लगभग बघा ही रेंज दिसते, डोजी रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल. लगभग मला 960 चीच लेवल मला दिसते अजून, ही बघा ही वाली. ह्या दोन कॅन्डल, ही रेड कॅन्डल महत्व आहे. त्यामुळे 960च्या खालीच मी काहीतरी करेन, किंवा मी 120च्या वरतीच काहीतरी करेन. 120 म्हणजे लगभग तरी असा 160च्या वरती काहीतरी करेन. 160 खाली 960. ओके, तर आता येऊया आपल्या चार्ट मध्ये आणि 5 मिनिटांमध्ये मार्केटला एक्झॅक्टली काय करायचंय बघा. आपला आपण झोन ठरवून टाकूया आता. मार्केट जेव्हा पण लगभग बघा हा झोन आहे. ओके, ह्याच्यावरती इथे पॅरलल झोन पण नक्कीच येतोय. बघा पॅरलल झोन येतोय म्हणजे याचा अर्थ काय माहिती का, इथे अडथळा होता. जर मार्केटने इकडनं रिटेस्ट करून मार्केट जर गेलं 160च्या वरती, तर माझा पहिला टार्गेट 320. 160 तोडलं, 15 मिनिटाची ग्रीन कॅन्डल तोडली आणि सस्टेन झालं मार्केट रिटेस्ट करून, तर नक्कीच मला पहिला टार्गेट 320, आणि त्यानंतर मला दुसरा टार्गेट जो दिसतोय ना, तो लगभग मला 460. 460 दिसतोय. जेव्हा पण मार्केट तुटतं ना तेव्हा खूप मोठं होतं, आणि खाली जायचं असेल तर मला पहिलं रेंज तोडायला लागेल, आणि ती रेंज तोडण्यासाठी मला लगभग 960, ही बघा ही रेंज, ही रेंज मार्केटने तोडली पाहिजे, आणि त्यानंतरच मी काहीतरी खालच्या साईडला विचार करेन. इथे आहे 960, 23,960, आणि ते वरती आहे 24,160. टार्गेट 300
420, 460. इथे खाली टार्गेट पहिले 900 तोडलं तर 820. त्यानंतर डायरेक्टली मला टार्गेट खालचे जे दिसत आहेत ते लगभग 760 पर्यंत मला मार्केट दिसतंय खाली, 760. ओके, पण मार्केट आता ह्या लेवलला इकडनं एवढं खाली मार्केटला रॅली देणं जरासं कठीण जाऊ शकतं. पण जर पेनिक सेलिंग आली तर हा मुवमेंट खूप सुंदर मुवमेंट येईल. पण मार्केटला उद्या 9:45 10च्या अगोदर ही रेंज तोडली पाहिजे, ह्याच्यावरती सस्टेन झालं पाहिजे, तरच मार्केट आस्ते आस्ते वरती जाईल, प्रायजेक्शन होईल, ओवाय क्लिअर असतील तुमचे. ओवाय काय तेव्हा हा विषय मी शिकवतो सगळ्यांना. पीचे रेशो बघणं जरुरी आहे. त्यानंतर बघणं जरुरी आहे की मार्केट सस्टेन होतंय का ह्या लेवलवरती 160च्या वरती. 200च्या वरती मार्केट सस्टेन झालंच तर बिंदास वरच्या साईडचे लेवल्स तुम्हाला 120 पर्यंत, 320 पर्यंत या 120 पॉईंट तुम्हाला आरामशी भेटेल. 120 पॉईंट मधले 50-60 पॉईंट तुमचे कुठेच नाही गेले. मी उद्या 70% वरच्या साईडला आणि 30% खालच्या साईडला बघण्याचा प्रयत्न करेन, काही करण्याचा प्रयत्न करेन. पण माझे दृष्टिकोन, माझे विजन्स खूप क्लिअर आहे. बघा, काल पण तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती त्याप्रमाणे मार्केट मी वर्ताव केलेला आहे, म्हणजे तो त्या पद्धतीने चाललाय. मग ह्या पद्धती जर बरोबर आहेत, एक दिवस अगोदर प्रेडिक्शन आपण करत आहोत, मार्केटला समजण्याचा प्रयत्न करत आहोत, मग आपण लाईव्ह मार्केटमध्ये का हे थांबवू शकत नाहीये? त्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन लागतं, पेशन्स लागतं, विजन लागतं. फक्त ग्रीन कॅन्डल झाली म्हणून घ्यायचं या रेड कॅन्डल झाली म्हणून घ्यायचा हा विषय नाहीये. मार्केटला सस्टेन होऊ द्या, मार्केटला रिटेस्ट करू द्या, मार्केट थांबू द्या, त्यानंतर जे मुवमेंट येतात ते परफेक्ट मुवमेंट असतात आणि तेव्हाच तुम्हाला जास्त प्रॉफिट होतं. अशा मुवमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच काही प्रॉफिट होणार नाही, तुम्ही लॉस मध्येच बसाल. लिहून घ्या. तुम्ही असा नाही होत आहे की तुम्ही सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार रोज कमवाल, रोज ग्रीन कराल. पॉसिबल नाहीये. मार्केट रोज तुम्हाला पैसे देणार नाहीये. तुम्हाला ते समजायला लागेल की मार्केट एक दिवस पैसे दिले 4-5 दिवस मार्केट सस्टेन राहतं किंवा झोन राहतं, आणि जर तुटतं तेव्हा ते खूप तुटतं आणि त्या दिवशी आपल्याकडे कॅपिटल आपण तो ट्रेड मिस करतो. असं बहुतांशी सगळ्यांबरोबर होतं की मी आज कम्प्युटर नाही खोलला, या मी आज किचन मध्ये होते, या मी आज मुलांना थोडा बाईकवरती शाळेत गेलेलो, या माझे बॉस आलेले, ते मी कामामध्ये बिझी होतो. अशा गोष्टी घडत राहतात. मग त्यासाठी लेवल्स लावणं खूप जरुरी आहे, खूप अत्यंत आवश्यक आहे. तर तुम्ही लेवल्स वरती काम करत असाल ना तर नक्कीच तुम्हाला प्रॉफिट होईलच. ओके, माझा बॅच जस्ट गेल्या हफ्त्यात संपलेला आहे, त्यामुळे मी जरा रिलॅक्सेशन मूड मध्ये. आज पण मी फॉल मध्ये 30 पॉईंट काढले, त्यानंतर मी जास्त मार्केट बघितलं नाहीये. मार्केट झोन जिथपर्यंत तोडत नाही तिथपर्यंत मला इंटरेस्ट नाहीये आणि मला झोन पण येणार नाही, मला ताकद येणार नाहीये. कारण का गाडीमध्ये जर पेट्रोल नसेल ना, तुम्ही गाडी ना आरामशीर चालवा, पेट्रोल पंप बघत जाल. गाडी फुल असली ना तुम्ही फर्स्ट लेन मध्ये टाकून 100च्या वरती 120च्या स्पीडला चालवाल. हा कॉन्फिडन्स कधी येईल जेव्हा तुमच्या गाडीत पेट्रोल असेल, तुमच्या गाडी कंट्रोल असेल तेव्हा. त्यामुळे गाडीत पेट्रोल टाकू दे, गाडीला पहिली चालू होऊ दे, मुवमेंट येऊ दे, माझं बोलण्याकडे स्पाइक येऊ दे. प्रीमियमचे स्पाइक, मुवमेंट स्पाइक, हे सगळे विषय असतात. हे खोलवरती अभ्यास करणं जरुरी आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगतो, पहिले थांबायला शिका, सगळ्या गोष्टी समजा, शिका आणि त्यानंतर तुम्ही ट्रेडिंग करा. बघा, माझा अभ्यास जो आहे हा चुकीचा असू शकतो, पण बहुतांशी तुम्ही सगळे जे व्हिडिओ बघितला असाल, कुठे ना कुठेतरी 90% अॅक्युरेसी येते. मग ही अॅक्युरेसी येण्यासाठी तुम्हाला नित्यनेमाने अभ्यास करावाच लागेल, मार्केटला समजावंच लागेल. आणि जर नसेल समजत, लॉस असेल तर तुम्ही थांबणं जरुरी आहे. बघा, इथे अजून एक विषय असा येतोय की मार्केट आहे ना, इथे एक असा झोन बनवतोय. मी पर्पल टाकतोय, हा पर्पल झोन बनवतोय बघा असा. जर हा झोन तुटत असेल ना तर मार्केट वरती जाईल. अजून एक मार्केट झोन बनवतोय जो लगभग बघा असा आहे, म्हणजे हा असा पण म्हणतोय. मार्केट इकडे पण स्पाइक देईल, इकडे पण स्पाइक देईल. मग स्पाइक कुठल्या बाजूला आहे ना ते तुम्हाला समजणं जरुरी आहे. मी खूप क्लिअर पिक्चर दिलेली आहे, खूप पद्धतशीर लेवल दिलेले आहेत,
त्यामुळे मार्केटला समजण्याचा प्रयत्न करा, पटकन उतरू नका. उद्या मुवमेंट मला वाटतायत ना 9:35 नंतर मुवमेंट येऊ शकतील, कारण एक्सपायरी आहे. अर्ली प्रॉफिट बुकिंग लवकर होऊ शकतात, म्हणून 9:35 9:40च्या नंतर मार्केटमध्ये एक चांगला मुवमेंट भेटेल. त्यापर्यंत थांबा तुम्ही. मार्केट जर वरती जात असेल ना इकडनं असं, तर पटकन घुसू नका, कारण मार्केट इकडे पण रिव्हर्सल घेण्याची शक्यता जास्त आहे. ओके, मार्केटला सस्टेन होऊ दे. 15 मिनिटाचे 2 कॅन्डल क्लोजिंग झाल्याच्या नंतर तुम्ही जर ट्रेड घेतला तर तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर व्हाल. ठीक आहे, विषय गंभीर आहे, एवढा पण सोप्पा नाहीये आणि एवढा पण हार्ड नाहीये. समजाल तर सगळं क्लिअर आहे, पण नाही समजलं तर कन्फ्युजन जास्त राहील आयुष्यामध्ये. त्यामुळे कन्फ्युज नका हो. मार्केट काय करते पहिला बघू दे, त्याला मुवमेंट देऊ दे, त्यानंतर काहीतरी करा. ठीक आहे, तुम्हाला जर लेवल समजले असतील, व्हिडिओ मधनं काहीतरी तुम्हाला भेटलं असेल ज्ञानाचं, शिकण्यासारखं, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअपच्या दौरातनं मेसेज करा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला प्रयत्न करेन. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये जावं, कारण उद्या निफ्टीची मे महिन्याची पहिली वीकली एक्सपायरी आहे. ठीक आहे, याचबरोबर मी हा व्हिडिओ थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.